ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 16. कृष्णाबद्दल आदर. महाराज परीक्षित ज्या ज्या वेळी एखाद्या प्रदेशाच्या प्रवासासाठी जात तेव्हा तिथले राज्यकर्ते राजे त्यांचं उत्साहाने स्वागत करीत, त्यांना योग्य मान देत. दोन्ही प्रकारांनी, सैनिकी आणि नागरी. ते सांगत की राजकीय सेवेसाठी आम्ही सतत आवश्यकतेनुसार तयार आहोत. परीक्षित सांगायचा की त्यांच्या सेवेची आवश्यकता नाही आणि त्यांनी त्यांच्या प्रजेचा आनंद आणि वैभव वाढवावं एवढीच अपेक्षा आहे. ब्राह्मण, स्त्रिया यांना काही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या संरक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष द्यावं असं तो त्यांना सांगे. त्या सर्वांच्या प्रदेशात ईश्वरपूजा व्हावी याबाबत तो आग्रह करी. जे मांडलिक राजे होते त्यांना तो एवढीच विनंती करत असे. त्याच्या साम्राज्याच्या काही महत्त्वाच्या प्रदेशात लोक त्याचे लोकगीतांनी, त्याच्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्तुतिगीतांनी मनोरंजन करीत. पांडवांच्या यशाचं, धाडसाचं ते गान करीत. भगवान कृष्णाने त्यांच्यावर जो दया आणि कृपावर्षाव केला आणि पांडवांनी भगवान कृष्णाबद्दल जी नित्य भक्ती आणि श्रद्धा दाखवली त्याबाबत या गीतात स्तुती असे. पांडव आणि कौरव आणि त्यांच्या मध्यभागी कृष्ण अशा भूमिका करून कृष्णाने त्यांच्यासाठी ज्या क्लुप्त्या केल्या त्याचे लोकनाट्य करीत. जेव्हा परीक्षित ही गीता ऐकायचा आणि नाटकं पाहायचा तेव्हा भावनांना आवर घालायचा प्रयत्न करूनही त्याच्या गालावरून अश्रू ओघळत. स्तुतीपाठक, कथा सांगणारे, नट, नाट्यकलाकार या सर्वांच्या लक्षात आलं की हे कथानक असलेल्याच गाण्यांनी आणि नाटकांनी आपले सम्राट मोहित होतात. त्यावेळी त्यांनी इतर कथानकांचा शोध थांबवला आणि परीक्षिताच्या वंशाचा इतिहास आणि प्रत्येक पावलावर कृष्णाची ओसंडून जाणारी रक्षणकर्ती कृपा यावर लक्ष केंद्रित केलं. सम्राट आदराने ऐकत, मोठ्या भक्तिभावाने बसत. त्यांची कृतज्ञता इतर मार्गानेही दिसे. ते अत्यानंदात असत. आपल्या अमात्याकडून आणि ज्येष्ठांकडून त्यांनी या कथा सत्य असल्याची खात्री करून घेतली होती. त्यामुळे त्यांची श्रद्धा आणि भक्ती अनेक पटींनी वाढत होती आणि ही संधी नेहमी मिळावी आणि त्याचा आणखी आस्वाद घ्यावा असं ते बघत. कलाकार, गायक यांना अत्यंत प्रेमाने ते वागवत आणि मोठ्या पारितोषिकांनी त्यांचा सन्मान करीत. आपल्या पूर्वजांबद्दल आणि कृष्णाबद्दलची गाणी ऐकताना परीक्षित महाराज खूप आनंदित होतात. ही वार्ता पसरल्यावर या बाबतीत ज्यांना व्यक्तिगत अनुभव होते ते लोक ते जिथे जातील तिथे त्यांच्या भोवती गोळा होत. भक्तिभावाने परिपूर्ण असा राजा कसा आहे हे बघायला तेही उत्सुक असत. एक दिवस मथुरेहून परत येताना त्यांच्यात एक वृद्ध ब्राह्मण होता. तो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याला सम्राटांना बघायचं होतं. महाराजांचंही त्याच्याकडे लक्ष गेलं. ते त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याच्या उदरनिर्वाहाबाबत प्रेमाने चौकशी केली. तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, काही वर्ष लोटली. तुमचे आजोबा धर्मराज यांनी श्रीकृष्णाच्या उपस्थितीत अश्वमेध यज्ञ केला. यज्ञविधी करण्यासाठी मी तिथे मुख्य रुचित्व होतो. त्यावेळी श्रीकृष्ण माझ्याकडे आला आणि आत्ता आपण जसं प्रेमाने विचारता आहात त्याप्रमाणे त्यांनी मला विचारलं. आपल्या शब्दांनी मला ते शब्द आठवले. ब्राह्मणाचे शब्द त्याच्या हुंदक्यानी आणि अश्रूंनी भरून गेले. त्यावर परीक्षित उद्गारला, अरे, तुम्ही किती भाग्यवान आहात. प्रत्यक्ष ईश्वर यज्ञशाळेत बोलला. आपल्या खांद्यावरचं उत्तरीय वस्त्र त्याने काढून ते जमिनीवर अंथरलं. त्यावर त्या वृद्धाने व्यवस्थित बसून यज्ञशाला आणि इतर जागांवरचे कृष्णाबरोबरचे अनुभव सांगावे अशी विनंती केली. अगदी दीनवाणेपणाने बोलत तो म्हणाला, त्या दिवशी मी चूक केली. त्याचं दुःख सहन न होऊन माझ्या हृदयाचे तुकडे होत आहेत. तो वृद्ध रडू लागला. महाराजांनी विचारलं,
स्वामी, कोणती चूक? ती जर मला सांगितली तर आवडेल. त्याने त्या वृद्धाचे दोन्ही हात हातात घेतले आणि ते जोडून ती गोष्ट सांगण्याबद्दल विनंती केली. तो ब्राह्मण म्हणाला, त्या दिवशी जे ऋजित्व यज्ञविधीच्या दीक्षेत एकत्र होते त्यांनी भेट म्हणून मिळालेली पवित्र वस्त्र परिधान केली होती आणि आम्ही त्या पवित्र यज्ञवेदीजवळ बसलो होतो. भगवान कृष्ण सुवर्णाच्या आसनावर बसले होते. त्यांनी सुवर्णपात्रातून त्यांच्यापुढे असलेल्या सुवर्णपात्रात पाणी ओतलं. नाही, मी पुढे सांगू शकत नाही. मला शब्दच सुचत नाहीत. तो वृद्ध माणूस रडू लागला, हुंदके देऊ लागला आणि त्याला पुढे काही सांगता येईना. एका कलशबिंदूपर्यंत पोचलेली कथा अचानक थांबल्याने सम्राटांची जिज्ञासा वाढली होती. ते म्हणाले, स्वामी, काय झालं? कृपा करून सांगावं. त्या ब्राह्मणाने सांगण्यासाठी अवसान गोळा केलं. राजा, काय सांगू? ते ऋजित्व आम्हाला आमचे पाय त्या सुवर्णपात्रात ठेवायला सांगत होते आणि आमच्यापैकी प्रत्येकाचे पाय भगवान धुवत होते. त्यांनी ते नंतर खांद्यावरच्या वस्त्राने पुसले आणि आमचं ते पादजल स्वतःच्या मस्तकावर शिंपडलं. मी त्यांच्यातला मुख्य असल्याने विधीचं स्वरूप ते मला विस्ताराने विचारत होते. यज्ञसमाप्तीच्या दिवशी त्यांनी आम्हाला शंख, चक्र, गदा, पद्म असलेलं दर्शन आपल्या दैवी हाताने दिलं. त्या दर्शनाने आम्हाला बंधमुक्त केलं. तो दयाळू ईश्वर आपल्यापासून दूर गेला, पण तुम्हाला पाहिल्यावर असं वाटलं की सूर्यकिरणांनी त्या अशा वाळवंटात तहानलेल्या ताज्या पाण्याचे काही थेंब मिळाले. ब्राह्मणाने आपलं निवेदन संपवलं आणि परीक्षिताचे हात धरून त्याने राजाच्या मस्तकावर अक्षता टाकल्या. धोत्राच्या टोकामध्ये त्या बांधून त्याने आणल्या होत्या. परीक्षिताने आशीर्वाद स्वीकारून म्हटलं, स्वामी, मी खरंच भाग्यवान आहे. जरी मी भगवान कृष्णाला प्रत्यक्ष पाहू शकलो नाही तरी त्याने ज्या पावलांचा सन्मान केला ती पावलं भेटण्याचं भाग्य मला लाभलं. असं म्हणून तो वृद्ध ब्राह्मणाच्या पाया पडला. त्याने अमात्यांना बोलावलं आणि त्या ब्राह्मणाला पालखीतून त्याच्या घरी पोचवावं अशा आज्ञा दिल्या. तसंच त्याला मोठ्या प्रमाणात अमूल्य भेटवस्तू आणि धन दिलं. जय साईराम.